पूर्ण आयोजक होते त्यांना ड्रेस दिले होते. त्यानंतर महेश वारे यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य लाभले. त्यानंतर सन्माननीय यशवंत पाटील यांच्या माध्यमातून चांगलं सहकार्य लाभलं. त्यानंतर रणजितजी चत्रे यांच्या माध्यमातून चांगलं सहकार्य लाभलं आणि बंटी पाटील यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे योगदान लाभलं. यशस्वी ही स्पर्धा देखील आपण पार पाडली आणि 100ची मॅच देखील आपण बघितली. तर ग्रँड फिनाले शॅम्पियनला श्री गणेश दाभाड संघ आणि या चषकावर आपण चषक 2021 आपलं नाव कोरलं आणि थोड्याच वेळात आपण लगेच या ठिकाणी बक्षीस वितरणाकडे आपण जाणार आहोत. तर श्री गणेश दाभाड संघ आपण चला या पुढे आपण त्या ठिकाणी बसायचं आहे. त्याचबरोबर जॉईन्सपोर्ट वडपे त्याचबरोबर जयप्रधान गंगारामपाडा संघ काही जबरदस्त प्रयत्न या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं. जरी नौका संघ असला तरी एक जबरदस्त चांगली कामगिरी केली आणि त्यानंतर जयप्रधान भावाडी बी संघ आपण देखील 40 संघ आपण पुढे यायचं आहे. आपण लगेचच प्राइज डिस्ट्रीब्युशन आपण लगेचच चालू करणार आहोत. उलटे मुकेश जाधव सर. धन्यवाद किरण सर. थोडंसं वाजते. तर या ठिकाणी आपण पाहतोय निश्चितच जबरदस्त या ठिकाणी स्पर्धेची सांगता झालेली आहे आणि काय जबरदस्त या ठिकाणी आपण ही टुर्नामेंट पार झालेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. तर दरम्यान निश्चितच आपण बक्षीस समारंभ करण्याआधी आपण निश्चितच या ठिकाणी जे आपले काही मान्यवर आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा अतिशय चांगली होण्यासाठी त्यांचा सहकार्य लाभलेला आहे, त्यांचा हातभार जो काही लागलेला आहे, म्हणून त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करणं हे आयोजकांचं आद्य कर्तव्य असणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण निश्चितच त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत आणि त्याच्यानंतर जे काही प्राइज जे असणार आहे ते वितरित केले जाणार आहे. तर नक्कीच डीजे रोहितला विनंती असेल, स्वागत ट्यून्स असेल ती रेडी ठेवायची. तर निश्चितच या ठिकाणी सन्माननीय तेजसजी रामदास पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान करायचा. पोगागावचे विद्यमान समाजसेवक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील काय जबरदस्त सहकार्य या स्पर्धेच्या आयोजनासाठी निश्चितच लाभलेलं आहे. असे सन्मानित श्री तेजस रामदास पाटील साहेबांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केले जाते. सन्माननीय राजेश जाधव यांच्या शुभ हस्ते. तर नक्कीच माहिती शाळ दिली जाते आणि पुष्पगुच्छ देऊन मोठ्या आदरानं प्रेमानं सन्मानानं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केले जाते. स्पर्धेच्या आगमन सन्मान चिन्ह ताल्या वाजवायचं निश्चितच जबरदस्त सहकार्य या स्पर्धेच्या आयोजनासाठी. त्याच्यानंतर आपण पाहतोय सन्माननीय श्री विद्यमान नगरसेवक पाहतोय सन्माननीय श्री राम शंकर पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचं. मी विनंती करतोय सन्माननीय राजेश जाधव यांना साहेबांचं देखील मोठ्या मानानं आदरानं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करत आहे. श्री राम शंकर पाटील साहेब विद्यमान नगरसेवक साविंद्र गावाचे जो सगळ्यांनी टाळ्या मारायच्या आहेत. अतिशय जबरदस्त आयोजन म्हटलं तर नक्कीच हे दानशूर दातृत्व आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय श्री राम शंकर पाटील विद्यमान नगरसेवक आदरानं मायेनं प्रेमानं या ठिकाणी त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान केले जाते. स्पर्धेच्या आठवण म्हणून सन्मान चिन्ह दिलं जाते. त्या बात आहे बेहतरीन या ठिकाणी त्यांचं सहकार्य लाभलं जातं. थँक्यू सो मच राम पाटील साहेब. त्याच्यानंतर आणखी एक मान्यवर आहेत अतिशय दानशूर दाखवतं सन्माननीय किशोरजी अनंता मारे साहेब उद्योगपती पोगागावचे यांचं देखील स्वागत आणि सन्मान करतोय. मी विनंती करतो राजेश जाधव यांना आपलं शुभ असतं त्यांचं देखील मोठ्या मानानं आदरानं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सन्माननीय श्री किशोर अनंता मारे साहेब काय ग्रेट सहकार्य त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला या आयोजनासाठी मिळालेलं आहे. त्यांचं देखील आदरानं माहिती शाल देऊन प्रेमानं या ठिकाणी नक्कीच स्वागत आणि सन्मान केले जाते. स्पर्धेची आठवण म्हणून या ठिकाणी सन्मानचिन्ह आपण पाहतोय. थँक्यू सो मच. त्याच्यानंतर आणखी या ठिकाणी आपण मान्यवर पाहतोय सन्माननीय महेशजी वारे साहेबांचा देखील स्वागत आणि सन्मान करायचं. समाजसेवक पोगागावचे रवी पडवले यांना विनंती करतो आपल्या शुभ असतं त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचं आहे. महेशजी वारे साहेबांविषयी म्हटलं तर गेल्या 4 दिवसापासून या क्रिकेटचा आस्वाद घेतात. अतिशय जबरदस्त पर्सनॅलिटी, अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि क्रिकेट या खेळाविषयी असणारी आवड आणि त्याच्या माध्यमातून देखील खूप सहकार्य लाभले जाते. त्यांचं देखील आदरानं मायेनं आणि मायेची शाळ देऊन या ठिकाणी नक्कीच स्वागत आणि सन्मान केलं जातं. नक्कीच सन्मान चिन्ह दिलं जाते आणि खूप जबरदस्त दातृत्व आपण त्यांच्या माध्यमातून पाहतो. थँक्यू सो मच महेशजी वारे साहेब. त्याच्यानंतर समाजसेवा आपण पाहतो पोगागावचे सन्मान्य श्री निलेशजी पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचं. मी राजेश जाधवला विनंती करतोय त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचं. अतिशय डॅशिंग पर्सनॅलिटी आणि अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. अतिशय चांगलं कर्तृत्व आणि त्यांच्या माध्यमातून खूप छान या ठिकाणी स्पर्धेला जे सन्मान चिन्ह पाहतोय बघा जे ट्रॉफ्या पाहतोय त्यांच्या माध्यमातून आलेलं आहे. जोराने टाळ्या मारायच्या आहेत.
अतिशय जबरदस्त चांगले दाखवतो. त्याच्या वेळी पोगावला स्पर्धा असते त्यावेळी या साहेबांची नक्कीच सहकार्य लाभलं जातं. त्यांचं देखील आदरानं मायेनं प्रेमानं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जातं. सन्मान्य श्री निलेशजी पाटील साहेब. तर या ठिकाणी विनंती असेल डब्बूबाई अजित बाडा आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण देखील आपल्या व्यासपीठावर यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या त्याच्यानंतर आपल्या असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्मान श्री जानी सोंगल साहेबांचं देखील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करत आहे. उर्फ नवनाथ सोंगल साहेब राजेश जाधवला विनंती करतो त्यांचं देखील मोठ्या मानानं आदरानं प्रेमानं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करत आहे. या असोसिएशनची नक्कीच स्थापना झाली उभी करण्यामध्ये नक्की त्यांचा हातभार आहे आणि नक्कीच त्यांचं देखील आदरानं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जाते. राजेश जाधव यांच्या शुभ हस्ते अतिशय शांत अशी ही पर्सनॅलिटी आपण पाहतोय. थँक्यू सो मच सोंगल साहेब. त्याच्यानंतर आपले असोसिएशनचे विद्यमान खजिनदार रामंगलचे आपले सन्मान श्री निलेशजी पाटील साहेबांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मी रवी पडवले यांना विनंती करतोय त्यांचं देखील स्वागत सन्मान करायचं आहे. आणि जवळजवळ 2 ते 3 दिवस आज अंपायर म्हणून त्यांना पाहिलेलं आहे. तर निलेश धापसी साहेबांचं देखील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचं आहे. हेच माहिती शाळा देऊन त्यांचं देखील मोठ्या आदरानं प्रेमानं या ठिकाणी स्वागत सन्मान केलं जातं. निलेश धापसी सर जबरदस्त व्यक्तिमत्व जबरदस्त कर्तृत्व आणि अतिशय चांगलं काम करतात आपल्या असोसिएशनसाठी आणि त्यांचं देखील मोठ्या आदरानं मायेनं या ठिकाणी आपण स्वागत समारंभ पाहतोय. थँक्यू सो मच धापसी साहेब. त्याच्यानंतर आपण आणखी एक आपल्या असोसिएशनचे उपाध्यक्ष मला वाटतं पाहतोय सन्मान्य श्री सुप्रिया पागी सर यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचा. गेल्या मागच्या 2-3 दिवसापासून त्यांना आपण अंपायरच्या भूमिकेमध्ये पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतोय. यस सर. तर सुप्रिया पागी सरांना विनंती असेल आपण देखील पुढे यायचं आहे व्यासपीठ यायचं आहे. थँक्यू. त्याच्यानंतर सन्माननीय असोसिएशनचे आपले विद्यमान सदस्य आणि नक्कीच विनारगावचे अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व सन्मान श्री एकनाथ घाटे साहेबांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचं आहे. गेल्या 3-4 दिवसापासून पंच म्हणून ते कामगिरी देखील पाहतात आणि मी रवी पडवले यांना विनंती करतो आपल्या शुभ असते त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचं आहे. काय ग्रेट पर्सनॅलिटी तसंच आधी स्वागत करायचं आहे सन्माननीय सुप्रिया पागी सरांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मायाची शाळ ही दिली जाते आणि मोठ्या आदरानं त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जाते. स्पर्धेची आठवण म्हणून नक्कीच एक सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचं. त्याच्यानंतर आणखी एक जबरदस्त व्यक्तिमत्व सन्मान्य श्री एकनाथ घाटे साहेबांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचं आहे. असोसिएशनचे नक्कीच सदस्य आपण भिनार गावचे रवी पडवलेला विनंती असेल आपल्या शुभ असतो त्यांचं देखील मोठ्या आदरानं मायेनं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करतो. तर काय जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतो एकनाथजी घाटे साहेबांचं देखील आदरानं मायेनं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जाते. स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह अतिशय ग्रेट व्यक्तिमत्व एकनाथजी घाटाल यांच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी पाहूया सन्माननीय डब्बू शेठ अवचित पाडा यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचं. मी रवी पटेल यांना विनंती करतोय सन्मान श्री डब्बू शेठ यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचं. वेळाचं वेळ काढून ते देखील आपण या ठिकाणी पाहायला मिळत होत आहे. तर रवी पटेल यांना विनंती करतो आपल्या शुभ असतात त्यांच्या देखील या ठिकाणी मोठ्या आदरानं मायेनं प्रेमानं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचं आहे. तर या ठिकाणी मोठ्या आदरानं मायेनं देखील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जाते. सन्माननीय डब्बू जी थँक्यू सो मच. आपण पाहतोय नक्कीच जे मान्यवर लाभलं जातात अतिशय चांगलं दातृत्व आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर आपल्या असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष सन्मान श्री प्रमोदजी पाटील सर यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मी राजेश जाधवला विनंती करतोय यस सर प्रमोद पाटील सर आपण देखील पुढे यायचं आहे. त्याच्यानंतर सन्माननीय श्री सकाराम पाटील चाळेंद्र गावाचे नक्की समाजसेवक त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचं आहे. राजेश जाधव यांना विनंती करतो आपल्या शुभ असते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सन्माननीय यस ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी नक्कीच स्वागत समारंभ केलं जात आहे. सन्मान्य श्री सकाराम पाटील यांच्या अतिशय आदरानं प्रेमाने या ठिकाणी स्वागत सन्मान केलं जातं. थँक्यू सो मच. तर नक्कीच सन्मान्य श्री सागर पाटील कोगावगावचे निश्चितच एक चांगलं व्यक्तिमत्व त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचं आहे. तर यस आपण पुढे तर विनंती असेल प्रमोद पाटील सर जर आमचा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर प्लीज आपण व्यासपीठ यायचं आहे. यस प्रमोद पाटील सर अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व पेशाने शिक्षक आहेत. तर राजेश जाधवला विनंती करतोय आपल्या शुभ असते प्रमोद पाटील सरांचं या ठिकाणी नक्कीच
स्वागत आणि सन्मान करायचं आहे. नक्कीच स्वागताचे स्वरूप असणार माहिती शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह असोसिएशनचे अतिशय जबरदस्त कर्तृत्व त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आहे. आणि काय ग्रेट प्रश्नासाठी त्यांच्यासाठी जोरात चालू होऊन जातं अद्रानं मायेनं त्या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. काय जबरदस्त. त्याचनंतर आपण जाऊया तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय ज्याच्या माध्यमातून आपण गाण्याचा आस्वाद घेतला आणि खरोखर चौकार षटकार मारल्यासह नंतर आपलं मनोबल वाढण्यासाठी नक्कीच यांनी मदत केली असं आपले डीजे ऑपरेटर रोहित या पुढे येत आहे. त्यांचा देखील स्वागत सन्मान करायचं आहे. रवी पडवले यांना विनंती करतो आपलं खूप असतं त्या पद्धतीने स्वागताचे सन्मान करायचं आहे. रोहितसाठी सगळ्यांनी जोरात टाळ्या मारायच्या. आवडतील ना गाणी. यस डीजे रोहित मॅन फ्रॉम पाईपलाईन. कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर रोहितला भेटा. अतिशय चांगली चांगली गाणी त्यांच्या डीजे कलेक्शनमध्ये आहेत आणि अतिशय चांगलं स्वभाव त्यांचा. थँक्यू. तर याच्यानंतर आपण कॉम्प्युटर ऑपरेटर या तर जे यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी नक्कीच यांच्या माध्यमातून मदत मिळाली असं मी विनंती करते. कॉम्प्युटर ऑपरेटर यांना आपण पुढे या. तर रवी पडवले यांना विनंती करतो आपल्या शुभ असं त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचं आहे. अतिशय चांगलं यूट्यूब लाईव्ह प्रेक्षेपण यांच्या माध्यमातून आपण हे पाहू शकलो निश्चितच आपण हे पाहतोय. त्याच्यानंतर गेल्या 4 दिवसापासून ज्यांच्या मधुर आवाजाने आपण हे समालोचक आहेत का असे समालोचक भाईसाहेब टेंबोली पालेली किरण जाधव सरांचा देखील स्वागत आणि सन्मान करायचा आहे. तर मी रवी पडवले यांना विनंती करतोय किरण सरांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचं आहे. अतिशय जबरदस्त गोड आवाज आणि काय जबरदस्त या ठिकाणी समालोचक त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं आणि त्यांचं देखील अद्रानं या ठिकाणी अद्रानं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. पुष्पगुच्छ स्पर्धेचे आठवण म्हणून या ठिकाणी नक्की त्यांचा सन्मान केला जातो. थँक्यू सो मच. त्याच्यानंतर तर मला वाटतं पुन्हा एकदा कोणाचं जर स्वागत सन्मान या ठिकाणी राहिला असेल तर प्लीज क्षमा असावी. आयोजकाच्या वतीनं पुन्हा एकदा या ठिकाणी मान्यवरांचा नक्कीच मानपाने केलेलं आहे. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांना ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेकरता नक्कीच चांगलं दातृत्व दिलेलं चांगलं देणगी दिले त्याच्यासाठी आपण जोरदार टाळ्या मारायच्यात. अतिशय जबरदस्त स्पर्धा आणि खूप खूप पहिला दुसरा तिसरा चौथा सगळे बक्षीस बाहेर. तर नक्कीच आपण स्वागत समारोहासाठी आपण जाऊया. तर बरोबर देखील त्याच्यामध्ये माझ्या समेत सलग 4 दिवस देखील जबरदस्त आपल्यापर्यंत देखील प्रत्येक कॉलचं विवरण आपल्यापर्यंत पोहोचवलं. असे उत्कृष्ट समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे सन्मान्य मुकेश जाधव सर त्यांचं देखील आपल्या व्यासपीठावर आपण तिथे स्वागत सत्कार सन्मान आपण करतोय. तर लगेचच त्या ठिकाणी बक्षीस वितरणकडे आपण जाऊया. तर त्याचबरोबर देखील लगेच आपण या ठिकाणी चॅम्पियन ठरलाय श्री गणेश दाभाड संघ. त्याचबरोबर जॉनीस्पोर्ट वडपे आणि जबरदस्त भावाले आणि जबरदस्त गंगारापाडा संघ एक जबरदस्त 46 संघांपैकी 4 संघांनी अतिशय चांगली कामगिरी केली आणि आज शेवटच्या सत्रामध्ये देखील चॅम्पियन्स ठरला श्री गणेश दाभाड संघ. आणि इथे लगेच आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन कडे आपण जातोय. आणि त्याचबरोबर सन्माननीय दिलीपजी पाटील त्यांना विनंती असेल आपण देखील या आपल्या देखील या ठिकाणी यथोचित स्वागत सत्कार आणि सन्मान आपण करणार आहोत. त्याचबरोबर सन्माननीय भावेश बारे दादा आपल्यास विनंती असेल आपण देखील या पुढे आपल्या देखील आपल्या व्यासपीठावर आपण यथोचित स्वागत सत्कार आणि सन्मान आपण करणार आहोत. आणि लगेचच आपण आपल्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय. आणि त्याचबरोबर आपले पोगाव गावचे आणि त्याचबरोबर आपले चाबिंद्र गावचे जे प्रतिष्ठित नागरिक जे आहेत
त्याला विनंती असेल की निश्चित आपल्या व्यासपीठावर पण यायचं आहे. तर लगेच आपण बक्षीस मित्रांकडे आपण जातोय. तर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि भारत सिरीज मालिकावीरत्न पुरस्कार आणि त्यानंतर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देखील तर शेवटच्या मॅच मध्ये ज्याने चांगली बॅटिंग केली होती आणि मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देखील या ठिकाणी आपण देतोय. तर आपण पुढे यायचं आहे. सर मेगा फिनाले मध्ये एक जबरदस्त त्यांनी बॅटिंग साकारली आणि मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड होतो गणेश आपल्या नावावर गणेश आपण पुढे यायचं आहे. 2 षटकार पेश केले होते. अनिल यस अनिल आपण पुढे यायचं आहे. एक जबरदस्त खेळी साकारली होती. सन्माननीय तेजस पाटील याचा आपण विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज आपण त्या ठिकाणी द्यायची आहे.
तर निश्चितच सन्मानित किशोरजी वारे आपण विनंती असेल की आपल्या शुभस्ते आपण उत्कृष्ट फलंदाज म्हणून याची निवड झाली आकाशी धेंडे. तर निश्चितच आपण या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज म्हणून निवड झाली आहे. एक मॅन ऑफ द सिरीज आपल्याकडे आहे, मात्र आपण पहिल्या बक्षीस देण्याच्या अगोदर मॅन ऑफ द सिरीज आपण देऊया, थोडंसं बेटिंगवर ठेवूया. त्यानंतर 4थ्या क्रमांकाचं मानकरी ठरलं या स्पर्धेमध्ये. आपण चषक 2021 मध्ये जबरदस्त गिरी साकारली, मात्र दुसऱ्या सेमीफायनलमध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. जबर भावाडी बी संघ संघाचा संघ एक आपण पुढे यायचं आहे. तर चतुर्थ पारितोषिक देण्यासाठी विनंती असेल सन्माननीय महेश वारे आणि संग्राम पाटील सगळ्यांना विनंती असेल की आपल्या शिवस्ते आपण चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी जी आहे ती आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करायची आहे. आणि जी ट्रॉफी देखील सन्माननीय तेजस्वी पाटील नितीश पाटील यांच्या माध्यमातून जी ट्रॉफी आम्हाला या ठिकाणी दिली होती ती आपण सुपूर्द करतो जबर भावाडी बी संघाला. पारितोषिक आपल्याकडे आहे, तर तोपर्यंत आपण चतुर्थ पारितोषिक या ठिकाणी आपण देतोय आणि कॅश प्राईज जे आहे ते देखील या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करतोय. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेमध्ये पहिला दिवस अतिशय चांगल्या प्रकारे खेळी साकारली होती. पहिल्या सेमीफायनलमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. जय बजरंग गंगारापाडा संघाचा संघटक आपण पुढे यायचं आहे. तर तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक सन्माननीय दिनेश पाटील सगळ्यांना विनंती असेल आणि नवनाथजी सोंगाल सगळ्यांना विनंती असेल की शुभस्ते आपण त्याचे पारितोषिक वितरित करायचं आहे. सन्माननीय निलेश दादा पाटील आपल्यास विनंती असेल की आपल्या शुभस्ते आपण तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आणि रोख रक्कम आपण या ठिकाणी घेतोय. जे ट्रॉफीज देखील आपण पाहतोय त्यांच्याच माध्यमातून हे सर्व चषक आपल्याला दिले होते. सन्माननीय तेजस दादा पाटील यांच्या माध्यमातून जी ट्रॉफी झाली होती तर जबरदस्त गिरी साकारली. आजचा दिवस आयबीटी ऊर्जा घेऊन आजच्या दिवसामध्ये काही चांगला खेळ साकारला होता. टॉपर मध्ये जाऊन पोहोचला, मात्र चॅम्पियन बनण्यापासून थोडस लांब राहावं लागलं. तो जॉनीस पुढे वडपे संघाचा संघटक आपण पुढे यायचं टीम आली तरी चालेल. दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. जॉनीस पुढे वडपे संघाचा संघटक आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर सन्मानित किशोरजी वारे दबुशेट आपल्यास विनंती असेल की आपल्या शुभस्ते आपण द्वितीय पारितोषिक जे आहे तो आपण वितरित करायचा आहे रोख रक्कम, आणि जो चषक आहे तो देखील आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करायचा आहे. तर निश्चितच तो चषक देखील सन्माननीय निलेशजी पाटील आणि तेजस्वी पाटील यांच्या माध्यमातून आला होता. सन्माननीय किशोरजी वारी साहेब आणि दबुशेट यांच्या शुभस्ते आपण दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी आपण वितरित करतोय. आपल्याकडे अजून एक बक्षीस आहे मॅन ऑफ द सिरीज, ज्याने गोलंदाजीमध्ये देखील आपला बोलबाला कायम ठेवला, फलंदाजीमध्ये देखील आपला बोलबाला कायम ठेवला. मॅन ऑफ द सिरीज अवॉर्ड जाईल सर श्री गणेश दाबर संघाचा गणेश जाधव बेलपेडे आपण पुढे यायचं आहे. मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफीज ठिकाणी आपण देतोय. सन्माननीय रामजी पाटील साहेबांना विनंती असेल की 40+ मध्ये देखील ते केलं तसं एक बाब आरोग्याच्या दिशेने सन्माननीय रामजी पाटील सगळ्यांना विनंती आहे. त्याच्यामध्ये नगरसेवक आहेत तर त्यांच्या शुभस्ते आपण एक मालिका विरुद्ध पुरस्कार आपण या ठिकाणी देतोय. तेजस्वी पाटील त्यांची शुभस्ते, त्याचबरोबर निलेश पाटील यांच्या माध्यमातून चषक देखील आपल्याला या ठिकाणी आला होता. आणि या संपूर्ण स्पर्धेवर मात्र आपला अधिराज्य कायम ठेवलं, गाजवलं, हुकूमत गाजवली आणि आज मात्र काय जबरदस्त कामगिरी करून तर निश्चितच मलिंगा गणेश त्यांनी मात्र दुसऱ्या दिवसामध्ये निश्चित तुम्हाला इथपर्यंत तुमचा प्रवास केलेला आहे. तर श्री गणेश दाभाड संघ चॅम्पियन ठरलाय, प्रथम क्रमांकाचा विजेता ठरलाय श्री गणेश दाभाड संघ. आपण पुढे यायचं आहे. सर्व संघ सर्व टीम आली तरी चालेल. सर्वच मान्यवर पाटील आपल्या देखील विनंती असेल सर निश्चितच या ठिकाणी आपण फर्स्ट प्राइज ट्रॉफीज श्री गणेश दाभाड संघाला आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करतोय. तर श्री गणेश दाभाड संघाला आपण प्रथम पारितोषिक चषक ट्रॉफीज आपण देतोय. आणि निश्चितच या ठिकाणी मान्यवरचे शुभस्ते विद्यमान नगरसेवक सन्मान रामजी पाटील तेजस्वी पाटील यांचे शुभस्ते आपण ट्रॉफी आपण या ठिकाणी